मित्र हो, अमेरिकेत विवेकानंद हा भाग 4 सादर करताना मला आनंद होत आहे. व्याख्यानासाठी विवेकानंदांना एकसारखा प्रवास करावा लागत होता. एखाद्या दिवशी उत्तरेत कॅनडाच्या सीमेवर तर दुसऱ्या दिवशी दक्षिण अमेरिकेत कुठेतरी असा प्रवास त्यांना करावा लागत होता. 28 डिसेंबर या दिवशी बेळगावला हरिपद मित्र या त्यांच्या मित्रांना विवेकानंदांनी पत्रामध्ये असं म्हटलं आहे की मी या देशात आलो ते माझे कुतूहल पूर्ण करण्यासाठी नव्हे किंवा नाव आणि कीर्ती मिळवण्यासाठी सुद्धा नव्हे, तर भारतीयांना आधार देण्यासाठी काही उपाय सापडतो का हे पाहण्यासाठी मी इथे आलो आहे. तर उपाय कोणता आहे हे मात्र मी शोधतोय आणि ते सापडल्यानंतर तुम्हाला मी लवकरच सांगेल. विवेकानंदाच्या मनात या काळामध्ये असे विचार चालू होते. दृष्टीसमोर भारत होता. मातृभूमीविषयी प्रेम हा विवेकानंदाच्या व्यक्तिमत्वाचा हा महान विशेष होता. विवेकानंद मनाने पूर्ण आध्यात्मिक होते, तरी देशभक्त होते, पण म्हणून ते राजकारणात उतरले नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी राजकारण आवश्यक आहे हे त्यांना माहीत होते, पण त्यांचे ध्येय केवळ राजकीय स्वातंत्र्य नसून त्यांना भारताचे पुनरुत्थान जे आध्यात्मिक मार्गाने होईल ते घडवून आणायचे होते. हा त्यांचा उद्देश होता. भारत हा साऱ्या जगाला आध्यात्मिक ज्ञान देऊ शकतो याची जाण भारतीयांना निर्माण होणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. एखादी व्यवसाय संस्था, शिक्षण संस्था काढून त्याचा यासाठी काय उपयोग होणार होता, यासाठी ह्या दुय्यम गोष्टी होत्या. यापेक्षा असे काहीतरी उभे करणे आवश्यक होते की ज्यामुळे हा उद्देश साध्य होईल. आध्यात्मिकच्या मार्गाने भारत पुनरुत्थानाच्या कडे जाईल. भुकेल्या पोटी अध्यात्म सांगणे हा वेळेपणा जरी असला आणि हे खरे असले तरी भूक भागल्यानंतर माणसाला जीवनामध्ये एखादे विशेष ध्येय असावे असे त्यांना सतत वाटत असे. याच काळातील एक गोष्ट सांगावीशी वाटते. विवेकानंदांना बऱ्याच वेळा असे प्रश्न पडत असे की उद्या काय बोलावे, काही सुचत नसे. मग रात्री झोपण्याआधी ते अंथरुणावर पडल्यानंतर काही वेळा त्यांना असा अनुभव येईल की कोणीतरी आपल्या शेजारी बसून बोलत आहे आणि त्यात उद्याच्या व्याख्यानात आपण काय बोलावे ते सारे आपल्या कानावर पडत आहे. अर्थात ते रामकृष्ण त्यांचे गुरु होते. पण हा अनुभव सांगत असताना त्यांनी कोणत्याही चमत्काराचे स्वरूप त्याला दिले नाही. एकसारखा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्याचा परिणाम होऊन अंतर्मनात आपोआप काही जाणवत राहते, शब्द आपोआप सुचत राहतात, आपले मन आपले गुरु होऊन जाते, असे स्पष्टीकरण स्वतः विवेकानंदांनी दिले आहे. सतत चाललेल्या खोलवर अशा चिंतनाचा तो परिणाम असतो. प्राचीन काळच्या ऋषींनी सुद्धा काही अनमोल रत्ने, तत्वे, विचार, सिद्धांत, हिंदू धर्माचे जे अमूल्य रत्ने याचे स्मरण अशाच प्रकारातून किंवा प्रक्रियेतून झाले असले पाहिजे असे विवेकानंदांना वाटत आहे. अमेरिकेतील श्वेतवर्णीयांच्या तुलनेत विवेकानंद हे कृष्णवर्णीय वाटत असे. एकदा एका गावी ते रेल्वे स्थानकावर उतरले असता स्थानिक समितीचे सदस्य त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर आले होते. हे एका नेग्रोने पाहिले. तो हमाल होता. आपल्यापैकी एका बांधव्याविषयी गौरवर्णीय लोक एवढा आदर दाखवत आहे हे पाहून त्याचे मन मोहरून गेले. तो विवेकानंदाजवळ आला व त्याने आपला भाव व्यक्त केला आणि म्हणाला, मला तुमच्याशी हस्तांदोलन करण्याची इच्छा आहे. तेव्हा मात्र आपण भारतीय आहोत असे विवेकानंदांनी त्याला सांगितले नाही. त्यांनी त्या हमालाचे हात प्रेमभराने हातात घेतले आणि ते त्याला म्हणाले, धन्यवाद माझा बंधू, धन्यवाद. तो निग्रो केवळ आनंदून गेला. देश बांधवाविषयी प्रेम तसेच अवघ्या मानव जातीविषयी सुद्धा प्रेम हे विवेकानंदाजवळ होते.
भारतात जाऊन एखादी शिक्षण संस्था उभी करण्याची योजना त्यांनी बाजूला ठेवली, हे आपण पाहिलंच आहे. कारण आपण जर आपली योजना ती प्रत्यक्षात उतरणार नाही तर मग आपण होऊन दिलेल्या देणग्या ठेवून घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे असे म्हणून अर्थात त्यांच्या मनात आले आणि मग ती रक्कम त्यांनी सगळ्या अमेरिकन शिष्याला परत द्यावयाचे ठरवले. पण विवेकानंदावरील प्रेम आणि आदर या पोटी त्या शिष्यांनी त्यांना दिली होती. कोणती योजना वगैरे तपशिलांशी त्यांना काहीही कर्तव्य नव्हते. पण मग अमेरिकन शिष्यांनी ते पैसे परत घेण्याचे नाकारले. अमेरिकेतील वास्तव्य संपवून आपण भारतात परत जावे असाही विचार त्यांच्या अधूनमधून मनात येत होताच. पण अद्याप प्रत्यक्ष निर्णय झाला नव्हता. एवढ्यात त्यांना तत्वज्ञानाच्या अभ्यासामध्ये गोडी असणाऱ्या एका गटाने विवेकानंदांना बोलावले होते. डॉक्टर मिस्टर एग्बर, मिसेस एग्बर, मिसेस हेलन, मिस स्मिथ या व्यक्ती प्रमुख होत्या. डॉक्टर एग्बर्ट यांच्याकडे विवेकानंदाचे वास्तव्य होते. त्यांचे घर फार मोठे होते, 71 वर्षाचे होते. त्यांच्या मुलाचे निधन झाले होते आणि त्यांचे वय जवळपास विवेकानंदा इतकेच त्यावेळेस होते. डॉक्टर एग्बर्ट यांना अनेक गोष्टीची आवड होती. ते डॉक्टर तर होतच, पण लेखकही होते, काही नियतकालिकांचे संपादकही होते. अशी ही व्यक्ती अतिशय उदार दृष्टिकोनाची आणि मोठ्या मनाची होती. मिस गौल्ड यांच्याकडे विवेकानंद काही दिवस राहण्यास गेले होते. त्या अफाट श्रीमंत होत्या. अशा प्रचंड संपत्ती असलेल्या काही व्यक्तींची न्यूयॉर्कमध्ये नुकतीच विवेकानंदाची ओळख झाली होती. त्यांचा जवळून संबंध आला होता. पण त्यांनी अशी कुठेही अपेक्षा व्यक्त केली नाही. त्यांच्याकडे कोणतीही रक्कम मागितली नाही. त्यांना कोणती योजना सांगितली नाही आणि हा असा विचारही त्यांच्या मनात कधी आला नाही. या वेळच्या सहवासात मात्र वास्तव्यात अनेक अनौपचारिक भेटी झाल्या, त्यामध्ये चर्चा झाली आणि तसेच त्यांनी न्यूयॉर्कमधील काही महत्त्वाच्या स्थळांना भेटी दिल्या ज्या त्यांच्या राहिल्या होत्या. न्यूयॉर्कहून विवेकानंद बोस्टनला आले. तेथे मिस मार्था फिंके या पुढे शिष्या झालेल्या आहेत. हिने आपल्या आठवणी विवेकानंदाबद्दल सांगताना लिहिली आहे की मला विवेकानंदाच्या निकट सानिध्याचा सहवास लाभला होता. त्यांचे विचार पुरते करण्याचे आपले तेवढे वय नव्हते, म्हणजे वयाने त्या त्यावेळेस लहान होत्या. त्या थोर व्यक्तिमत्वाचा आणि गाढ विद्वत्तेचा फार मोठा ठसा माझ्या मनावर पडला आणि एवढे श्रेष्ठत्व असूनही ते आम्हा विद्यार्थ्यात अतिशय मिळून मिसळून वागले, हे तिने विशेष नमूद केले आहे. 6 मे रोजी प्राध्यापक राईट यांचे निमंत्रण होते म्हणून विवेकानंदाची तेथे म्हणजे बोस्टन येथे आणि हार्वर्ड विद्यापीठात त्यांची 6 व्याख्याने झाली. या मुक्कामात मिसेस ओलिबुल यांची आणि विवेकानंदाची पहिली भेट झाली. आता ओलिबुल यांना धीरामाता असंही संबोधलं जात असायचं आणि त्या भारतीय योगदानामध्ये जी सेवा कार्य आहे त्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांना महत्त्वाचे स्थान विवेकानंदाच्या कार्यामध्ये प्राप्त झाले आहे. मिसेस जुलिया वार्ड होवे यांनी 7 मे या दिवशी वुमेन्स क्लब मध्ये विवेकानंदाचे व्याख्यान आयोजित केले होते. या काळात उदार दृष्टिकोनाबद्दल, सार्वजनिक कामात विशेष भाग घेण्याबद्दल त्या फार प्रसिद्ध होत्या. बोस्टनच्या या मुक्कामात मिसेस होवे आणि कर्नल हिगिन्सन्स यांचाही परिचय झाला. पुढे ते विवेकानंदाचे शिष्य झाले आहेत. बोस्टन येथून 24 मे या दिवशी विवेकानंद परत शिकागोला गेले. सतत असा प्रवास, व्याख्याने, भेटी, चर्चा
यामुळे स्वामीजी थोडं थकून गेले होते, थोडी प्रकृती ठीक नव्हती. काही प्रसंगातून जाताना मनावर अतिशय ताण पडला होता. त्यांना विश्रांतीची फार गरज होती आणि मग त्यातच त्यांच्या विरोधी प्रचाराला सुरुवात झाली होती. त्यानंतर इसाबेलला लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी म्हटले आहे की माझ्यावर स्तुतीचा वर्षाव करणाऱ्या वृत्तपत्रापैकी एकाचे संपादक कोण असतील असे तुला वाटते? तर मी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेत आलो असे वृत्त देऊन त्याबद्दल त्यांनी परमेश्वराला धन्यवाद दिले आहे. म्हणजे एका वृत्तपत्राने. पण त्या वृत्तपत्राचा संपादक हा मुजुमदारांचा चुलत भाऊ आहे. गरीब बिचारे मुजुमदार, त्यांनी आपलेच नुकसान करून घेतले आहे. मी कुठलाच बचाव करण्याचा प्रयत्न करत नाही हे परमेश्वराला माहीत आहे. विवेकानंदाचे प्रभावी वक्तृत्व आणि त्यांचे उदार विचार, असाधारण दैवी तेज यामुळे अमेरिकेतील विचारवंताचे सारे विश्व भारले गेले होते. पण याला दुसरी बाजू होती, कारण त्यांचे विरुद्ध होत असलेला प्रचारही तेवढाच प्रखर त्या काळात झाला होता. विचारांचे मूल्यमापन विचारांच्या पातळीवरून करायचे असते हे खरे आहे, पण समाजाला तेवढा धीर नसतो याची प्रचिती येत होती. म्हणून शेवटी ज्यांना पटेल ते आपला विचार ग्रहण करतील, ज्यांना पटणार नाही ते आपल्या मार्गाने जाण्यास स्वतंत्र आहेत, अशी विवेकानंदाची भूमिका झालेली होती. पण त्याच काळात विषारी प्रचार सुरू झाला होता आणि म्हणून काही मिशनरी आणि मुजुमदार सारख्या लोकांचा तो चालू झाला होता. स्वामीजींना त्याचा खूप त्रास होत होता. या विचारांमुळे त्यांच्या डोळ्यासमोर कोणाची मूर्ती उभी राहिली? प्रथमतः आपल्या आईची. ज्या परिस्थितीत आपण घर सोडले त्याचा सर्वात मोठा आघात आपल्या आईवर झाला. तिची 2 मुले म्हणजे आपली भावंडे अन्नाला महाग झाली आणि मला बाळांची ही करुण अवस्था सोसण्याची पाळी तिच्यावर आपणच आणली. आपलीच जबाबदारी आहे याची नरेंद्रला म्हणजे स्वामी विवेकानंदाला पूर्ण जाणीव होती. विवेकानंद हे नाव धारण केल्यानंतर म्हणजे संन्यास घेतल्यानंतर सुद्धा हे करून सत्य त्यांच्या मनातून गेले नव्हते. विवेकानंद जरी संन्यासी होते तरी सर्व स्तरावर त्यांचं वेगळं व्यक्तिमत्व होतं. आणि मात्र खेतडीचे राजेसाहेब त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले होते. मित्र हो, खेतडीच्या राजेसाहेबांनी विवेकानंदांना खेतडीला आले असताना असं आश्वासन दिलं आहे की तुमच्या माघारी मी तुमच्या आईला त्या काळातले दरमहा 100 रुपये पाठवत जाईल. आणि यामुळं विवेकानंद चिंतामुक्त झाले होते आणि असं समाधान घेऊन ते अमेरिकेला जायला निघाले होते. पण आपण दुर्वर्तनी आहोत, शीलभ्रष्ट आहोत असे मुजुमदार आणि मिशनरी यांनी सर्वत्र प्रचार केला होता. हे ऐकून आपल्या आईला काय वाटेल? त्यामुळे मात्र त्यांच्या मनाला खूप वेदना होत होती. या विषारी प्रचारामागे मिशनरी, ब्राह्म समाजी आणि थिओसॉफिस्ट हे तिघे एकत्र झाले होते. मिशनरी धर्मावरचा मूळ पाया हलवला होता ख्रिस्ती धर्माचा, म्हणून ब्राह्म समाजामध्ये विवेकानंद गेले नव्हते, त्यांचे तत्व त्यांनी अंगीकारले नव्हते. आणि थिओसॉफिस्ट यामध्ये पण त्यांनी तत्वाचा अंगीकार केला नव्हता, स्वीकार केला नव्हता, म्हणून हे तिघे एकत्र झाले होते. पण कलकत्त्याचे इंडियन मिरर हे वृत्तपत्र मात्र आरंभापासून खंबीरपणे विवेकानंदाच्या पाठीशी होते. त्यांच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट करत होते आणि विरोधकांच्या टीकेला उत्तरे देत होते. 10 एप्रिल 1894 या दिवशी लिहिलेल्या अग्रलेखात या वृत्तपत्राने असं म्हटले आहे की अमेरिकेत जाऊन हिंदू धर्माचा एक प्रवक्ता म्हणून विवेकानंदाने जे नेत्रदीपक यश मिळवले आहे त्याबद्दल त्यांना एक सन्मानपत्र लिहून आपली कृतज्ञता व्यक्त करणे हे हिंदू धर्माचे कर्तव्य आहे.
मात्र आता या विषारी प्रचाराला उत्तर देणे विवेकानंदांना आवश्यक वाटत होते. मद्रास आणि कलकत्ता आणि अजून उर्वरित भारतामध्ये काही ठिकाणी सार्वजनिक सभा आयोजित करण्यात याव्यात आणि शक्य तितक्या नामवंतांचा सहभाग व्हावा आणि त्यांनी विवेकानंदाच्या कार्याची पावती देणारे काही प्रातिनिधिक भाषणे करावी आणि त्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करून तो अमेरिकेत पाठवावा. या सर्वांच्या प्रती डॉक्टर बेरोज म्हणजे जे सर्व धर्म परिषदेचे अध्यक्ष होते त्यांना आणि अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्राचे संपादक यांना प्रसिद्ध करण्यात यावा, त्यांना देण्यात यावा अशी विनंती सह विवेकानंदांची पत्रे त्या काळात उपलब्ध आहेत. त्यांनी ती लिहिलेली आहेत. मद्रासला आलासिंगा पेरुमल यांना व आपल्या गुरुबंधांना अशा प्रकारची मुख्यतः पत्रे लिहिली आहेत. याच काळात एक घटना घडली. डेट्रॉईट मध्ये एका भोजन समारंभामध्ये विवेकानंदांना कॉफीचा कप देण्यात आला, म्हणजे कॉफी घ्या म्हणून. त्यांनी तो कॉफीचा कप उचलला आणि पिण्यासाठी ते घोट घेणार होते तर त्यांना एकदम आपल्या शेजारी रामकृष्ण दिसले आणि ते म्हणाले, ती कॉफी घेऊ नको, त्यात विष आहे. विवेकानंदाने कॉफीचा कप बाजूला ठेवला. ही गोष्ट त्यांचे गुरुबंधू स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितली आहे. या घटनेचा अर्थ कसा लावायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. अर्थात अंतर्मनातला आवाज आला असेल किंवा गुरुचं मार्गदर्शन नकळत मिळालं असेल, ह्या गोष्टी विज्ञानानंदांनी स्पष्ट केल्या आहेत. पण यावेळी विवेकानंद किती गंभीर परिस्थितीतून जात होते हे मात्र लक्षात येत आहे. धन्यवाद मित्रो. भारत माता की जय.